गेली अनेक वर्ष संघटनेचं आणि सामान्य लोकांची सुसंवाद ठेवून काम करणारा एक कर्तृत्ववान नेता होता. त्याचं वैशिष्ट्य हे होतं की लोकांच्या प्रश्नावर सखोल माहिती घेतली आणि लोकांना न्याय देता येईल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करता येईल. त्याचं एक आणखीन वैशिष्ट्य होतं. त्यांच्या दैनंदिन कामाची सुरुवात ही सुरू 6-7 वाजल्यापासून व्हायची. आत्ताची जी वेळ आपण बोलतोय आज ते हयात असते ते घरी दिसते नसते, फिल्मवर दिसते. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि असा एक सुस्वाद ज्याला पक्षानं सरकारनं वनवासीकरांना मित्रांनी अखंड साथ दिली. गेले किती वर्ष लक्षात नाही, पण 30-40-50 काहीतरी असते. कामामध्ये कधी त्यांनी कमतरता दाखवली नाही आणि त्यावर साहजिकच अशी कर्तृत्वान व्यक्ती हे सुरू नसते. हा एक प्रचंड आघात आहे. आणि तो आघात आम्हा सगळ्यांच्यावर आहे. या परिस्थितीत सामोरं जावं लागेल. लोकांचं दुःख कमी करण्याच्यासाठी काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी काम करण्याची पद्धत होती ती चालू ठेवावं लागेल. आणि हे काम आमच्या कुटुंबाची नवी पिढी ही नक्की करेल हा माझा विश्वास आहे. हे आम्हा लोकांचं काही जबाबदारी असेल पण नव्या पिढीची जास्त आहे. नवी पिढी माझी खात्री आहे की या आव्हानाला सामोरं जाईल. साहेब, तुम्ही जसं म्हणलात की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल, पण आता जाऊन अजून 48 तास 72 तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. मुंबईत बैठका होत आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का? किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे? विषयाची आणि चर्चा ही चर्चा इथं झाली नाही. ही जी चर्चा मी वाचतोय ती वाचतोय ती मुंबईच आहे. श्री प्रफुल्ल पटेल, श्री तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेलं दिसतंय. त्याच्या अलीकडे भाष्य करणार आहे. साहेब, ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची दादांची देखील इच्छा होती. अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. काय अशी चर्चा झाली? असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सुरू आहेत. त्याची सगळी जबाबदारी अजितवर. मी स्वतःचं कधी जाती नाही त्या निवडणुकीत. मला त्यांनी रील केलं असं काय करणार त्या कामाला द्यायचे. तर मधीच हा विवाद झाला. आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे. 2 वाजता गटनेतेपद देखील सुनेत्रा उद्धव पवार यांना मिळणार आहे. 5 वाजता उपमुख्यमंत्र्याची पदाची शपथ देखील घेणार आहे असं वाचण्यात आले. हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसतोय.
तो त्यांचा अधिकार आहे. साहेब, जसं तुम्ही म्हणालात की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या, काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं. पण आता पुढची भूमिका तुमच्यावर मोठी एक जबाबदारी असेल पुन्हा एकदा, तर या सगळ्या गोष्टीत कधी या संदर्भातलं थोडं त्याच्यामध्ये जे काही चालू होतं माझ्या कानावर जे होतं त्या सगळ्या चर्चेत मी नव्हतो. पण आधी जरा जयंत चौहासी, शशिकांत शिंदे असे आमचे काहीच तरी याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेच्या जवळ पोचले होते. शेवटचं विषय त्याने आम्हाला लोकांना केलं होतं. दरम्यान हा आघात झाला. साहेब, येत्या काळातला सगळं हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच. त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात? आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला गेला होता की तुम्हालाही ते आता जाणवते की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल, स्वतःवर जायला लागेल. त्यामुळे सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात वेळ जरी लागला तरी पण कशी जाईल त्याबाबत आमची जी नवी पिढी आहे तिला प्रोत्साहित करणं आणि अजितदादांच्या दाद्यानं एक प्रचंड धक्का बसला आहे तो अजून काढण्याच्या दिशेनं जे जे करता येईल ते कर. साहेब, आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियापैकी कोण कोण असणार आहे? माहिती आहे तुमच्या वर्षांपासून बाकी आम्हाला जायचं. साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातम्या येत आहेत. कसं आहे आपण जाणार आहात? नाही काही माहितीच नाही. आधी आहे का नाही हे व्हायचं. साहेब, खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर अजितदादांच्या जाण्यामुळं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झालेल्या आहेत असं दिसतं. त्या संदर्भात कुठची चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी की या संदर्भात शपथविधी होतोय किंवा कुटुंब मनाशी कुठली कोणाशी नाही. नरेश अरोरा काल आलते, सुप्रियाताई बी त्या नरेश अग्रवाल कोण हे मला माहिती. या घरचा नवीन लोकच जायचं. काल आपण तातडीने नदीवर येऊन पाहणी केली. एवढं दुःख असताना सगळं फार जग बोलत होतं. त्या पाण्यामुळं फार लोकांना यात नाही. एक बार हिंदी में बता दीजिए सर. आज सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है, क्या आपको इस बात की जानकारी है? नहीं, तय किया होगा तो उनके फांसी ने तय किया होगा. और जो अखबार में आया है इससे लगता है कि फांसी ने कुछ तय किया है, क्योंकि कुछ लोगों का नाम आया है जैसे प्रफुल्ल पटेल, जैसे तस्करे कि उन्होंने इनिशिएटिव लिया है. पहले इनके फांसी में इंटरनल कुछ न कुछ तय किया होगा. कल नरेश अरोड़ा की मीटिंग हुई थी सुनेत्रा पवार के घर. हम जानते नहीं. आप जो नाम लेते हैं मैं उनको जानता नहीं. साहेब, अनेक नेत्यांचं मत असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर हा गाडा पुढे जाईल. असं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेले 4 महिने पक्षात चर्चा चालू होती. आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं. सगळं डिस्कशन या लोकांनी केलं. दुर्दैवानं या अपघातामुळे याला खंड पडेल
असं चित्र दिसतं. काल साहेब खऱ्या अर्थाने तटकरे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील यांनी जी मुंबईमध्ये चर्चा केली याची कल्पना कुणाला देण्यात आली होती का? कारण नाही मला माहिती मी आज वाचलं सकाळी. सर, आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी। हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है, पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है। एज अ मेंबर ऑफ द फैमिली, व्हाट डू यू थिंक अबाउट इट? बात अच्छी है कि जो गया उसको ऑफिस ला नहीं सकते। वी हैव लॉस्ट। अभी आज ऐसी स्थिति में कैसे सामना करना, इसमें ध्यान देना पड़ेगा और इसीलिए कोई ना कोई तैयार होकर आगे आने के लिए, जिम्मेदारी लेने के लिए तैयार हो, तो इससे हम लोगों को कॉन्फिडेंस मिल सकता है. साहेब, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये वेगळं चित्र दिसतं. अशी चर्चा आहे की दिल्लीमध्ये सुप्रियाताईंना स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर आणि राज्यामध्ये रोहित पवारला मंत्रिपदावर घेतलं जाईल. ऐसी चर्चा होती नहीं, अक्सर नहीं. सर, आपने बताया कि आपको कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था एनसीपी के नेता, ऐसा कॉन्फिडेंस में सुनेत्रा पवार का नाम आगे ढकेलने से हमारा कॉन्फिडेंस नहीं कि फांसी की उसी जीवन हमारी अलग है. पर क्या आपके परिवार के हैं, आपका परिवार इसमें काफी क्लोजली इन्वॉल्व है? परिवार की समस्या हो तो साथ देने के लिए है, मगर बाकी परिवार के इश्यूज पर नहीं. पर क्या आपको कोई एतराज है सुनेत्रा पवार जी का नाम आगे ढकला गया है? साहेब, मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय, काही शपथविधी केला जातोय. आपलं काय मार्गदर्शन आहे? त्याच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची परिस्थिती आपल्याला दिसते. तुम्ही जसं म्हणताय अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतो. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं. नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतात की ही कारणं या संदर्भात असू शकतात? आणि पक्षाची जबाबदारी सांभाळत ते गेले, कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतलेले दिसतात. नाही सर, सगळं मान्य आहे, पण किमान दुखवटा तरी पूर्ण झाला पाहिजे. एवढी घाई कशासाठी, कोण करते हे सगळं? साहेब, जयंत पाटील प्रफुल्ल पटेल हे सगळं भाजपच्या सांगण्यावरून करतात. असं एक जयंत पाटील आणि दादांची सूर समोर येते. चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कोणीही भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला होता, परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं पाहता येईल निर्णय? मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता. ती मिटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती. पण दुर्दैवाला हा अपघात झाला. पण पार्थ पवारांनी हे सगळं घडून आणलं असं एक बोललं जातंय. माझे पवार फॅमिली सहमत आहे काय सगळ्यात एवढ्या घाईशी? फॅमिली अशा गोष्टी चर्चा करते. तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय? कोण सांग साहेब, एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाही, तुम्ही जसं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे, पुढे येतील, पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता, कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात. फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक ठोस पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही. मी स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद राहावा
यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शनली होती. अनफॉर्च्युनेटली या इन्सिडेंटवर त्याला धक्का बसला. ही चर्चा आपल्याला आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला वाटतं? माहिती कमी त्याच्यात नाही. साहेब, मुद्दा असा आहे, हे प्रयत्नच आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्याने आता सगळं भाजपच चालवणार अशी चर्चा आहे. त्यासाठी सगळं केलं, घडून आणलं गेलं. मला माहिती चर्चा तुमच्या मनात आमच्या मग आता हे कशासाठी एवढी घाई कशासाठी? मला काय विचार पवार साहब, सुनेत्रा नाही, तुम्ही सहमत आहात त्या सगळ्या गोष्टींशी? नाही, काही चर्चाच नाही, प्रस्तावच नाही. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे. पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून असं दिसत. असं काही सांगतायचं एकदम सांगताय. साहेब, एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे. असे अपघात वारंवार घडले, परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असावी? टेक्निकल सिच्युएशन क्या हो सकती. साहेब, गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील ते या संपूर्ण घटनेकडे एक वेगळ्या नजरेने बघतायत. काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा. तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे, पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित आहे. कसं बघताय? सिव्हिलायझेशन निकाल जे आहे ते खोलात जातात. ते निकाल CIDC जाहीर केली सकाळी. दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे करतात? दादांचं आपलं बोट धरून दादा पुढे आले, धावत गेले. मला असं फार वेळ घेतला. सर, दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत, पण आता दादाच नाहीये. मग तिकडनं ही सगळी मंडळी कोण आता कोणाशी चर्चा करणार? ते ठरवते ना. हा निर्णय ही जी करते आहे त्याच्यात अनेक पुन्हा मी सांगितलं. अजित पवार होते, जयंत पाटील होते. जयंत पाटील हे लोक विचारसाठी पुढं काय करायचं. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न. त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जातंय. तुमचं काय असं? बोललं जातं ते आमच्या कानावर काय. जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं त्यांनी हे सगळं घडून आणलंय असं वाटतं. अशी माहिती असते मला द्या. साहेब, असं पण अनेक आता म्हणजे तुम्ही सहमत आहात काय सगळ्या गोष्टींशी? अंदाज असा होता दादा आपण दादांच्या मिसिंग आहे. नाही शेवटचा साहेब, भाजपवर दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता का? दादा जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजपवर जाणार होता का? भाजपचा काय दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत आणि ते सत्तेमध्ये आहेत. आमची जी चर्चा झालेली होती त्याच्यात असा कुठला पक्ष त्याचं नाव नव्हतं.